टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाऊले चालती पंढरीची वाट। आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन वैष्णवांचा मेळा सध्या बारामतीमध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतोय की जगद्गुरू संत तुकाराम यांचा पालखी सोहळा जो आहे तो सध्या बारामतीमध्ये दाखल झालेला आहे। बारामतीकरांच्या वतीनं जल्लोषात असं या पालखी रथाचं जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे। या स्वागतासाठी खासदार सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित राहिलेल्या होत्या। आपण पाहू शकतो की कशी फुलांची उधळण करत आकर्षक असा रेखाटलेला आणि सुंदर सजवलेला हा जो पालखी रथ आहे, या पालखी रथाचं बारामतीकरांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये याचं स्वागत करण्यात येत आहे। आज मुक्काम जो आहे तो शारदा प्रांगणामध्ये या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे। उंदवडी या ठिकाणाहून प्रवास केल्याच्या नंतर आता जी पालखी जी आहे ती बारामतीमध्ये स्थिरावर राहणार आहे। आपण पाहू शकतोय की खरं तर जे हार आहेत, फूल आहे ते या रथावरती या भाविकांच्या वतीनं टाकण्यात येत आहेत। आपण बघू शकतोय की जल्लोषपूर्ण भक्तिभावापूर्ण सध्या हे वातावरण जे आहे ते बारामतीमध्ये सध्या पाहायला मिळतंय। खरं तर सकाळपासूनच जे आहे ते विविध चौकांमध्ये जे आहे ते फुलांची आतषबाजी जी असेल किंवा फुलांकडून आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। आपण पाहू शकतोय की अतिशय भक्तिभावपूर्ण नटलेला जो हे रथ आहे, वारकरी पाठीमागे आहेत, पुढे आहेत आणि मुखी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष आहे। अशा उत्साहपूर्ण नाविन्यपूर्ण वातावरणामध्ये जो संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जो आहे तो सध्या बारामतीमध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतोय की कशी भक्ती रसामध्ये ही फुलांची उधळण जी आहे ती या पालखी रथावरती केलेला आहे। जवळपास 340वा जो आहे तो हा पालखी सोहळा आहे। वर्षानुवर्ष अखंड असा अविरत असा हा पालखी सोहळा आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेणं म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो हा वारीची संस्कृती आहे। वारीची संस्कृती अधिक वृद्धिंगित होण्यासाठी खरं तर एक वर्षभराची वारकरी जे आहेत किंवा जे भाविक आहेत ते वाट पाहत असतात। जे आपण पाहू शकतो की आकर्षक अशी सजावट आणि जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांवरती अत्तराची फवारणी, एकीकडे भक्तिभाव दाटलेला आहे तर दुसरीकडे बारामतीकरांच्या माध्यमातून अत्तराची फवारणी या वारकऱ्यांच्या वरती केलेली जात आहे। एकीकडे भक्ती रसामध्ये चुंबन आलेले हे वारकरी आहेत आणि त्यांच्यावरती सुगंधी अशी अत्तराची फवारणी आहे जी बारामती नगर परिषदच्या वतीने जी आहे ती या वारकऱ्यांवरती करण्यात येत आहे। आपण बघतोय की बारामती अगदी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरानं दुमदुमलेली आहे। सगळीकडे अगदी भक्तिभाव, टाळ मृदुंगाचा निनाद आणि भक्तिरसामध्ये नाहलेली बारामती सध्या आपल्याला पाहायला मिळते। अगदी उत्साहामध्ये नाविन्यपूर्णमध्ये बारामतीकरांना या पालखी रथाचं जे आहे ते स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अजिंक्य सामंतसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।